व्यावसायिक पाठ्यक्रमों में प्रवेश लेते समय जाति सत्यापन प्रमाण पत्र अनिवार्य करने के कारण अनुसूचित जाति और जमाती, अन्य पिछड़ा वर्ग और विशेष पिछड़ा वर्ग के लाखों छात्र प्रवेश से वंचित रह जाएंगे। सीईटी विभाग द्वारा जारी किए गए नोटिस में कहा गया है कि 6 तारीख तक अपना कास्ट सर्टिफिकेट जमा करने के बाद ही एडमिशन होगा। ऐसा पिछले 2 दिनों से संबंधित छात्रों को संदेश भेजे जा रहे हैं। इससे पुणे शहर में अम्बेडकरी आंदोलन के कार्यकर्ता नाराज हो गए हैं और आज उन्होंने सामाजिक न्याय एवं विशेष सहायता विभाग के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। साथ ही कहा कि कास्ट सर्टिफिकेट जमा करने की अवधि को बढ़ाई नहीं गई तो हम बड़ा आंदोलन करेंगे। राज्यामध्ये मिळून जवळजवळ 1,17,000 पेंडिंग केसेस जात पडताळणी न झाल्यामुळे आहेत आणि त्यामध्ये मागासवर्गीयांचे अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी, एनटी, ओबीसीच्या केसेस सर्वात जास्ती आहेत। ह्यांची जात पडताळणी न झाल्यामुळे झालेल्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल होण्याची आणि त्यांचं भवितव्य अंधारमय होत असल्याची जाणीव या ठिकाणी सरकारला येणं, ह्याच्याकरता हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। या ठिकाणी राज्य सरकारला आमची विनंती आहे, तात्काळ या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी 6 महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचं आपण ज्या लवकरात लवकर काढून हा सीईटीला आणि सर्व संबंधित कॉलेजेसला पाठवा आणि कॉलेजेसकडनं जे मेसेजेस आलेले आहे ऍडमिशन कॅन्सलचे आणि ओपन मधनं पैसे भरून ऍडमिशन करायचे ते रद्द करा, अशी विनंती आम्ही आज या आंदोलनामार्फत राज्य सरकारकडे करत आहोत आणि त्या संदर्भात त्यांनी लवकर कारवाई करावी। अन्यथा या शहरामध्ये नाही तर संपूर्ण राज्यामध्ये एक जातीवादी सरकार म्हणून जे लेबल लागतंय ते लेबल तुमच्यावरती परत एकदा लागेल आणि विद्यार्थ्यांचा रोष तुम्हाला सहन करावा लागेल, एवढं या प्रसंगी मी सांगू इच्छितो। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।